प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्साह साता समुद्रापलीकडेही पाहायला मिळतोय। इंग्लंडमध्ये राहणाऱ्या हिंदू बांधवांनी प्राणप्रतिष्ठेसाठी जोरदार तयारी सुरू केलेली आहे। विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। भाविक लाडूचा प्रसादही इथं तयार करतायत। नाशिकच्या मालेगावमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मंदिर स्वच्छ केलेलं आहे। अस्थानी गावातील भाजप कार्यकर्ते नागरिक विद्यार्थी एकत्र येत गावाची वेस गावातील 150 वर्ष पुरातन श्रीरामाचं मंदिर त्यांनी मिळून स्वच्छ केलंय। पुढील 2 दिवस प्रभू श्रीराम मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात येणार आहे। मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। ते आज बीड जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करतील। काल ते जालन्याच्या अंतरवली सराटीतून निघाले। या मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे। मोर्चाचा आजचा मुक्काम हा अहमदनगर जिल्ह्यातील करंजी घाट बाराबाभळीमध्येच असणार आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मराठा समाजाचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी येत्या 23 जानेवारीपासून युद्ध पातळीवर सर्वेक्षण सुरू होणार आहे। राज्य मागासवर्ग आयोगामार्फत 23 ते 31 जानेवारी या कालावधीमध्ये मराठा आणि बिगर मराठा कुलाप्रवर्ग असं सर्वेक्षण केलं जाणार आहे। या सर्वेक्षणासाठी 24 तास कॉल सेंटर सुरू ठेवा। या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्या अशा सूचना शिंदेंनी केल्या आहेत। आज मॅरेथॉनमध्ये हजारो मुंबईकरांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। यावेळेस मुंबईकरांसह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय धावपटू, सेलिब्रिटी नेतेही या मॅरेथॉनमध्ये धावले। मुख्यमंत्री, राज्यपाल, मुंबईचे पालकमंत्री, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त हे देखील या मॅरेथॉनमध्ये उपस्थित होते। जवळपास 60,000 स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला।